परशुरामाचा जन्मोत्सव झाला. जन्माच्या आख्यानामध्ये बुवांनी सांगितल्याप्रमाणे सर्व आदलाबदल झाली आणि त्यामुळे परशुरामावर जबाबदारी दोन्ही आलेली आहे. शास्त्र धर्मही सांभाळायचा आहे त्याला आणि ब्राह्म धर्मही सांभाळायचा आहे. ब्रह्मधर्माचं मुख्य कार्य म्हणजे ज्ञान, दानही आहे, त्याचं अध्ययन आहे, अध्यापन आहे, निधीध्यास आहे आणि त्याच अनुषंगाने त्याच स्तुती किंवा त्याच ग्रंथाचं मंथन त्याच देवतेला ऐकवण्याकरता आपण हा उपक्रम दरवर्षी राबवत असतो. आज या दुपारच्या सत्रात प्रथम पुष्प आपण परशुरामाच्या चरणी अर्पण करत आहोत. मी श्री वेदमूर्ती कौस्तुभ शास्त्री पाटणकर यांना विनंती करतो की त्यांनी या प्रथम पुष्पाच्या सत्राला प्रारंभ करावा. हॅलो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रतिवर्षाप्रमाणे आपला भगवान परशुरामांचा जन्मोत्सव सुरू आहे. कालच भगवान परशुराम अवतीर्ण झाले. आपल्याला आज या ठिकाणी चिंतनाकरता जो विषय घ्यायचा आहे तो भक्तिशास्त्राचा घ्यायचा आहे. भक्तिशास्त्राविषयी आज या ठिकाणी आपण चिंतन करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना ही वाक्पुष्पाची सेवा अर्पण करण्या अगोदर मी पहिल्यांदा वंदन करतो. भगवान परशुरामांना देखील वंदन, आपल्या सगळ्या ज्येष्ठ लोकांना सुद्धा वंदन. भक्तिशास्त्राबद्दल आज आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये ईश्वर प्राप्तीचे वेगळे वेगळे प्रकार सांगितलेले आहेत. ईश्वराची प्राप्ती होण्याकरता वेगळी साधनं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, राजयोग आहे, असे वेगळे प्रकार या सगळ्या साधनांचे बघायला मिळतात. भगवद्गीतेमध्ये भगवंताने एक श्रुती उच्चारलेली आहे की लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. या श्लोकामध्ये ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हीचा समावेश सांख्यनिष्ठेमध्ये आणि ज्ञानयोग आणि कर्मयोगाचा समावेश हा सांख्ययोगामध्ये आणि भक्तियोगामध्ये झालेला बघायला मिळतो. ज्ञानयोग आणि राजयोग यांचा सांख्यनिष्ठेत समावेश होतो आणि कर्मयोग आणि भक्तियोग यांचा कर्मनिष्ठेमध्ये समावेश होतो. प्रत्येक मनुष्याचा जो प्रकृती धर्म असतो त्या प्रकृती धर्मानुसार या योगांची मांडणी ही शास्त्रामध्ये केलेली बघायला मिळते. काही माणसं चिंतनशील असतात. एखादा विषय त्यांना सांगितल्यानंतर तो विषय सहजासहजी ते स्वीकारत नाही.
त्याच्यावरती चिंतन करतात, मनन करतात, वेगळ्या वेगळ्या शंका उपस्थित केल्या जातात. म्हणजेच हा जो गट आहे की जो चिंतनशील आहे, काहीतरी एखादा विषय सांगितल्यानंतर त्या विषयामध्ये सतत ते विचार करत असतात, हा ज्ञानयोगाचा अधिकारी वर्ग सांगितलेला आहे. त्यानंतर काही माणसांना एकांत प्रिय असतो, जनता संपर्क, प्रापंचिक विषयांमध्ये अडकणं हे त्यांना आवडत नाही. हा जो वर्ग आहे हा राजयोगाद्वारे मनाचे नियमन करतो आणि अशी माणसं ईश्वरापर्यंत पोहोचतात. काही माणसं ही क्रियाशील असतात, त्यांना स्वस्थ बसवत नाही, सतत काही ना काही क्रिया करायला आवडते, काहीतरी कर्म करत राहायला आवडतं. हा जो वर्ग आहे हा कर्मयोगाचा अधिकारी सांगितलेला आहे. आणि काही माणसं मात्र भावप्रवण असतात, त्यांना भावना प्रिय असतात. हा जो वर्ग आहे हा भक्ती योगाचा अधिकारी सांगितलेला आहे. अर्थात हे चारही मार्ग जे सांगितलेले आहेत, हे चारही मार्ग याच्यामध्ये कुठला चांगला, कुठला वाईट, कुठला श्रेष्ठ, कुठला कनिष्ठ असा कुठलाही भाव या कुठल्याही मार्गामध्ये नसून या चारही मार्गांच्या अवलंबनामुळे मनुष्याचं फक्त मी पण जे असतं हे दूर होतं. या चारही मार्गांचं जे काही फळ सांगितलेलं आहे हे फक्त अहंकाराची निवृत्ती इथपर्यंत सांगितलेलं आहे. एकदा मनुष्याची अहंकाराची निवृत्ती झाली की मग ईश्वर प्राप्ती ही सहज आहे. पण अहंकाराची प्राप्ती म्हणजे मीपणाची, अहंकाराची निवृत्ती, मीपणाची निवृत्ती ही सहजासहजी होण्यासारखी नाही. म्हणूनच या वेगळ्या वेगळ्या माध्यमांचा उपद्घात आपल्या धर्मशास्त्रामध्ये केलेला बघायला मिळतो. ज्ञान मार्ग असू देत, कर्म मार्ग असू देत, भक्ती मार्ग असू देत, या सगळ्या मार्गांच्या माध्यमातून पोहोचायचंय सगळ्यांना एकाच ठिकाणी. फक्त वेगळे वेगळे पर्याय आपल्याला मी आता सांगितल्यानुसार ज्याची जशी भावना असेल, जशी प्रकृती असेल, जसा मनोधर्म असेल त्यानुसार या प्रत्येक योगाचा उपयोग करून भगवंतापर्यंत पोहोचणं हे शक्य होतं. याच्यामध्ये कुठल्या योगाचा आपण अवलंब करतो आहोत असा श्रेष्ठ कनिष्ठ असा कुठलाही भाव नसून तो आपल्या मनोवृत्तीचा प्रश्न आहे. आणि आपली मनोवृत्ती जी असते ही मागील जन्मांच्या संस्कारांवरती अवलंबून असते. आपले मागच्या जन्मीचे जे संस्कार आहेत त्या संस्कारांवरती आपली मनोवृत्ती ही घडत असते. आणि ती मनोवृत्ती मागच्या संस्कारांवरती निर्माण होत असल्यामुळे ती आपल्याला कोणालाही टाळता येऊ शकत नाही, ती आपल्याला जन्मापासून मिळालेली असते. फक्त हे जे कर्मयोग असू दे, भक्ती योग असू दे, ज्ञानयोग असू दे, हे जे मार्ग सांगितलेले आहेत, मी सुरुवातीला जो श्लोक म्हटला की लोकेस्मिन विविधा निष्ठा, निष्ठा हा जो शब्द तिथे वापरलेला आहे हा आपण व्यवहारामध्ये वापरतो तेवढ्या हलक्या स्वरूपाचा नाही. शास्त्रीय दृष्टीने निष्ठा हा शब्द म्हणजे एखाद्या गोष्टीची पराकाष्ठा याचा अर्थ निष्ठा. ज्ञानयोगाची पराकाष्ठा म्हणजे निष्ठा, कर्मयोगाची पराकाष्ठा म्हणजे निष्ठा, तसंच भक्ती योगाची पराकाष्ठा म्हणजे निष्ठा. हे सगळे मार्ग हे अहंकाराच्या निवृत्तीपुरता आहेत, मीपणाच्या निवृत्तीपुरते आहेत. यात कुठल्याही प्रकारे तुलना केलेली नाही. कोणी असं म्हटलं की ज्ञानयोग सगळ्यात श्रेष्ठ आहे, कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग उत्तम, किंवा ज्ञानयोग सोडा, कर्मयोग सोडा, या सगळ्यांपेक्षा भक्तियोग मात्र सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे असं कोणी म्हटलं तर ते मात्र काही योग्य नाही. याबद्दल आचार्य विनोबा भाव्यांनी एक त्यांच्या पुस्तकामध्ये वाक्य जे म्हटलेलं आहे ते मला सांगावंसं वाटतं. पाण्यापेक्षा दूध श्रेष्ठ, कोणी म्हणेल नाही दुधापेक्षा बासुंदी श्रेष्ठ, असा हा तुलनाक्रम चालूच राहील. पाण्यापेक्षा दूध जास्त चांगलं आहे, दुधापेक्षा बासुंदी चांगली आहे. पण मग आता एखाद्या माशाने जर का जिवंत राहायचं असेल तर मग ते कशात राहायला हवं? पाण्यात राहावं, दुधात राहावं की बासुंदीत राहावं? तर याचं सरळ सरळ उत्तर असं आहे की मासा ज्याच्यात जिवंत राहील त्याच्यात त्यांनी राहावं. तर मासा पाण्यात जिवंत राहू शकतोय,
माशाची प्रकृती जर का पाण्यामध्ये राहण्याची निर्माण झालेली आहे, त्याचा स्वभाव गुणधर्म सगळा पाण्यात जिवंत राहण्याचा तयार झालेला आहे, तर माशाने नेहमी पाण्यातच राहावं. हाच नियम मनुष्याला प्रकृती धर्मानुसार लावायला हरकत नाही. आपला प्रकृती धर्म, मनोधर्म आपल्या पूर्वीच्या संस्कारांवरती जर का अवलंबून असेल, तर ते पूर्वीचे संस्कार कशा पद्धतीने घडलेले आहेत त्या पद्धतीनुसार आपण याच्यातल्या कुठल्याही एका योगाचा अवलंब करायला हरकत नाही. आणि मी आता सांगितल्यानुसारच कुठल्याही योगाच्या माध्यमातून आपण जरी पुढे पुढे जात गेलो तरी सुद्धा सगळे जाणार म्हणजे गंतव्यस्थान मात्र सगळ्यांचं एकच आहे की मीपणाचं विसर्जन, अहंकाराचं विसर्जन. तर हे सगळे मार्ग आपल्याला त्या ठिकाणी नेऊन सोडतात. पण आता इतर सगळे जे ज्ञानयोग असेल किंवा कर्मयोग असेल, या संबंधामध्ये आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक प्रकारची रचना आपल्या ऋषीमुनींनी करून ठेवलेली आहे. पूर्वमीमांसेकरता म्हणजेच कर्मयोगा करता भगवान जैमिनींनी पूर्वमीमांसा शास्त्र रचलेलं आहे. तसंच शंकराचार्यांनी वगैरे अशा महान पूज्यपाद असणाऱ्या ऋषितुल्य लोकांनी उत्तर मीमांसेवरती काम केलेले, अद्वैत वेदांताबद्दल ब्रह्मसूत्र भाष्य वगैरे रचलेली आहेत. म्हणजेच वेद, उपनिषद, धर्मशास्त्र, वेदांतशास्त्र या सगळ्या दर्शनांवरती त्या प्रत्येक ग्रंथाचा स्वतःचा असा काहीतरी एक विचार आहे. प्रत्येक ग्रंथाचा स्वतःचा विचार हा पूर्वापार आलेला आहे आणि तो सगळा विचार जो आपल्या ऋषीमुनींनी मांडलेला आहे हा श्रुतीच्या आधारावरती मांडलेला आहे. श्रुती स्मृतीच्या आधारावरती हा सगळा धर्माचा विचार आणि प्रत्येक कर्मयोगाचा किंवा ज्ञानयोगाचा विचार हा ऋषींनी मांडलेला आहे, आपल्याला सांगून ठेवलेला आहे. पण भक्तिशास्त्राबद्दल असा काही कुठला ग्रंथ बघायला मिळत नव्हता. त्याच्याबद्दल उपनिषद असू देत किंवा सूत्रभाष्य असू देत किंवा मी आता सांगितलं तसं जैमिनी महामुनींनी जशी रचना करून ठेवलेली आहे असं असू देत, असा कुठलाही एखादा विशेष ग्रंथ हा भक्तिशास्त्रावरती अवलंबून असलेला काही असा दिसत नव्हता. म्हणूनच महर्षी नारदांनी या भक्तिशास्त्रावरती नारद भक्तिसूत्र हा ग्रंथ तयार केलेला आहे. या नारद भक्तिसूत्रामध्ये सगळ्या भक्तिशास्त्राबद्दलचा सखोल विचार नारद महर्षींनी हा मांडून ठेवलेला आहे. या धर्मशास्त्रावरती असणाऱ्या ग्रंथाला तयार करण्यामागे एक प्रस्तावना त्याच्यामध्ये अशी बघायला मिळते की कुठल्या तरी मार्गाचा अवलंब करण्याकरता त्याची काहीतरी संहिता असावी लागते. आता पूर्वमीमांसेची जर का संहिता आपण विचारात घेतली तर ती जैमिनींनी तयार करून ठेवलेली आहे. उत्तर मीमांसेची जर का आपण संहिता विचारात घेतली ती शंकराचार्यांनी वगैरे अद्वैत वेदांतासारखे ग्रंथ तयार करून ठेवलेले आहेत. कारण असा ग्रंथ त्या विषयावरती विषयाला धरून जर एखादा ग्रंथ तयार झालेला नसला तर त्या प्रस्तुत ग्रंथाला किंवा त्या असणाऱ्या मार्गाला त्या पद्धतीचं स्थान धर्मशास्त्रामध्ये मिळत नाही, ती योग्यता मिळत नाही. म्हणून महर्षी नारदांनी ही नारद भक्तिसूत्र रचलेली आहेत. तर या नारद भक्तिसूत्राची सुरुवातच एका सूत्रापासून त्यांनी केलेली आहे. अथातो भक्तिम व्याख्यास्यामः. याचा अर्थ असा की या ग्रंथाच्या सुरुवातीलाच आता भक्ती म्हणजे नक्की काय याचा आपण सखोल विचार करू. भक्तिम व्याख्यास्यामः. भक्तीची व्याख्या काय, भक्ती कशाला म्हणायचं, काय म्हणजे भक्ती, याचा सुरुवातीचा पहिले त्यांनी एक सूत्र ते तयार केलेलं आहे आणि त्याच्यावरतीच त्यांचं विवेचन पहिल्या सूत्रामध्ये बघायला मिळतं. तर मग आता भक्ती म्हणजे काय असं साधारण जर का कोणालाही विचारलं तर प्रत्येक जण आपला आपला कयास लावून भक्ती म्हणजे काय असं त्याचं उत्तर देईल. पण शास्त्राचं प्रमाण तपासत असताना त्याला काही कंगोर आहेत, त्याला काही नियम आपल्याला धर्मशास्त्राने घालून दिलेले आहेत. नहि प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपि लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी असं एक शास्त्रवचन आहे. याचा अर्थ असा
की एखाद्या गोष्टीचं लक्षण सांगत असताना त्या लक्षणाचा असाधारण धर्माचं लक्षण त्याचं पहिले सांगावं लागतं आणि असाधारण धर्माचं लक्षण सांगितल्यानंतर सुद्धा पुढे जाऊन त्याचं प्रत्यक्ष प्रमाणही दाखवावं लागतं. एखादी वस्तू सिद्ध करण्याकरता एक विषय सांगितलेला आहे, एखादी वस्तू सिद्ध करण्याकरता एक विशेष सूत्र सांगितलेलं आहे. त्या सूत्राच्या आधारावरती ती वस्तू खरं आपण म्हणतोय त्या सूत्रात सांगितली तशी आहे की नाही हे तपासता येतं. आता हा विषय थोडासा असा नुसतं शाब्दिक जर का आपण ऐकला तर ऐकायला थोडा जड वाटतो, पण एक दोन उदाहरणं या संबंधामध्ये मी आपल्याला सांगितली तर माझं म्हणणं आपल्याला तात्काळ लक्षात येईल. नाही नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी. याचा अर्थ मी जर का म्हटलं की अमुक एक वस्तूला सोनं म्हणावं, तर आता हे नुसतं म्हणण्याने काही ते सोनं सिद्ध होणार आहे का? तर असं होणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल तर त्या सोन्याचं असाधारण लक्षण, असाधारण धर्माचं लक्षण त्या सोन्यामधलं हे पहिले सिद्ध करावं लागेल. म्हणून मग आपल्याला पहिले सांगावं लागेल की जे पिवळ्या रंगाचं असतं किंवा जे कधी काळं पडत नाही, ज्याचं वजन थोडंसं इतर धातूंपेक्षा वेगळं मोजण्याची पद्धत आहे, असं आपल्याला त्याच्याबद्दलचं जे काही असाधारण लक्षण आहे जे इतर धातूंमध्ये नाही हे पहिल्यांदा आपल्याला सांगावं लागतं. आणि ते असाधारण धर्माचं लक्षण सांगितल्यानंतर मग प्रत्यक्ष प्रमाण परत देण्याची वेळ येते. मग प्रत्यक्ष प्रमाण देताना त्या सोन्याची कसोटीची परीक्षा करायची. कसोटीच्या दगडावर ते सोनं घासून पाहायचं, मग त्याच्यावरती त्याचे कॅरेट ठरतील. हे 22 कॅरेट आहे, 23 कॅरेट आहे की 24 कॅरेट आहे, हे आपल्याला एक लक्षण त्याच्यामध्ये सिद्ध होऊ शकतं. किंवा नुसतं आपण जर का असं सांगितलं की पिवळ्या दिसणाऱ्या वस्तूला सोनं म्हणावं, तर ते काही लक्षण पक्क्या अर्थी होणार नाही, म्हणजे विशेष रूप ते सोन्याचं प्रकट होणार नाही. फक्त सोनं पिवळ्या रंगाचं असतं असं म्हटलं तर पिवळ्या रंगाचा दिसणारा धातू म्हणजे पितळ पण आहे, मग पितळ्याला कोणी सोनं म्हणेल, पण असं चालणार नाही. मग त्याचं असाधारण लक्षण जे आहे ते पहिले सिद्ध करावं लागेल की जे कधीही काळं पडत नाही त्याला सोनं म्हणावं. अशा पद्धतीने पहिले असाधारण धर्माचं लक्षण सांगितल्यानंतर मग प्रत्यक्ष प्रमाण, मग ती वस्तू हातात घेतल्यानंतर त्याचं वेगळेपण हाताला सुद्धा जाणवलं पाहिजे. हातामध्ये एका हातात पितळ घेतलं, एका हातात सोनं घेतलं, किंवा पितळ्याचं वेगळेपण आणि सोन्याचं असलेलं वेगळेपण हे जाणवलं पाहिजे. हे झालं प्रत्यक्ष प्रमाण, म्हणजे ते डोळ्यांनाही दिसलं पाहिजे. नुसतं तुम्ही शब्दामध्ये सांगितल्याने ते सिद्ध होत नाही, तर ते प्रत्यक्ष सुद्धा सिद्ध व्हायला पाहिजे. आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, सगळीकडे आंबे आपण घेतो आहोत. मग आता या संबंधामध्ये जर आंब्याबद्दल आपल्याला सांगायचं झालं तर मग नुसतं एखाद्या फळाला आंबा म्हणावं असं म्हटल्याने ते सिद्ध होईल का? असं होणार नाही. किंवा एखाद्याने म्हटलं की गोड लागणाऱ्या फळाला आंबा म्हणावं असं होईल का? तर असं होणार नाही. कारण गोड इतरही फळं असतात, चिक्कू सुद्धा गोड लागतो, मग गोड लागणारं फळ म्हणजेच आंबा असं जर का नुसतं म्हटलं तर आंब्याचं आंबे पण सिद्ध होणार नाही. मग त्याला असाधारण धर्माचं लक्षण पहिले सांगावं लागेल की हापूसचा आंबा आहे, त्याचा एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो, त्याची एक विशिष्ट प्रकारची चव असते. त्याचप्रमाणे त्या हापूसच्या आंब्याचं साल जे असतं ते इतर आंब्यांच्या तुलनेमध्ये जास्त पातळ असतं. असं त्याच्याबद्दलचं जे काही विशेषत्व आहे हे पहिल्यांदा आपल्याला सिद्ध करावं लागेल. आणि ते झाल्यानंतर मग पुढे जाऊन त्याचं साक्षात प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष फळ घेऊन चिरून खाऊन पाहायचं. मग आपण ते जे काही सांगितलं होतं शब्दामध्ये ते खरं आहे की नाही हे आपल्याला तपासता येतं. अशा पद्धतीने एक एक सूत्र उलगडत एखाद्या वस्तूचं सिद्ध झालेलं लक्षण हे बघायला मिळतं. मग आता या महर्षी व्यासांनी नारदीय भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या करण्याकरता पहिल्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. पण आता मी सांगितल्यानुसारच ही भक्तीची व्याख्या काही अशी नुसती याला भक्ती म्हणावं असं केल्याने करता येऊ शकत नाही. तर भक्तीची व्याख्या ही साधारणपणे 2 माध्यमातून बघता येते. भक्ती म्हणजे काय? तर भक्ती ही 2 माध्यमातून बघता येते. एक असते ती बहिरंग असणारी भक्ती आणि दुसरी असते ती अंतरंगामध्ये असणारी भक्ती. बहिरंगाने म्हणजे वरवर दिसणारं जे काही असतं
यालाही भक्ती म्हणता येतं. पण जे स्थान अंतरंगातल्या भक्तीला आहे ते बहिरंगामध्ये असणाऱ्या भक्तीला दिलेलं नाही. अशा या दोन माध्यमातून भक्तीचं लक्षण बघता येतं. व्यवहारामध्ये आपल्या घरी जर एखादे कोणी पाहुणे आले तर आपली मनातून काही विशेष इच्छा जरी नसली की या व्यक्तीने आपल्या घरी यावं, अशी इच्छा जरी नसली तरी एक आपल्या घरी आलेल्या माणसाचं, अतिथीचं स्वागत या भावनेतून आपण त्या व्यक्तीचं केलेलं जे आदरातिथ्य असतं, त्यांना आत येऊ दिलं, त्यांना बसू दिलं, त्यांना पाणी वगैरे विचारलं, चहा वगैरे विचारला. मनातून इच्छा नाहीये, अंतरंगामध्ये इच्छा नाहीये की त्या व्यक्तीला आपण आतमध्ये घ्यावं आणि त्याच्याशी दोन शब्द बोलावे, ही अंतरंगात इच्छा नाहीये. पण तरी सुद्धा आपण हा सगळा सोपस्कार केला तर ती घरात येणारी जी काही व्यक्ती आहे, अतिथी आहे, ती व्यक्ती खुशच होते आपल्यावरती. तसंच परमेश्वराचं आहे. म्हणजे आपण भक्ती करत असताना परमेश्वराला अंतःकरण युक्त असताना भक्ती जर का केली तर त्याचं विशेष महत्व सांगितलेलं आहे. धर्मशास्त्रामध्ये, परमार्थामध्ये, पारमार्थिक सत्तेमध्ये अंतरंगामध्ये असणाऱ्या भक्तीला सगळ्यात जास्त महत्व आहे. बहिरंगातल्याही भक्तीला महत्व आहे, पण तुलनेने जर का विचार केला तर अंतरंगातल्या भक्तीला हे सगळ्यात जास्त महत्व आहे. प्रपंचामध्ये क्रियेला महत्व आहे आणि परमार्थामध्ये मात्र क्रियेसहित भावनेला महत्व आहे. देव भावाचा भुकेला असं आपण म्हणतो. आपली भावना काय येते कृती करत असताना, या कृतीला म्हणजे त्या भावनेला सुद्धा तितकंच महत्व त्या कृतीमध्ये हे सांगितलेलं आहे. तर या नारदीय भक्ती सूत्रामध्ये सगळ्या ऋषी मुनींची आपली आपली मतं सांगितलेली आहेत. तल्लक्षणाने वाच्यन्ते नाना मतभेदा असं एक सूत्र त्याच्यामध्ये आलेलं आहे. मग भक्ती कोणाला म्हणायचं, भक्ती म्हणजे काय, याचं चिंतन करत असताना वेगळ्या वेगळ्या ऋषी मुनींनी आपली मतं या भक्तिशास्त्राबद्दल मांडलेली आहेत. मतं असावी का नसावी, तर असावी. कारण मतं असल्यामुळे, वेगळी वेगळी मतं असल्यामुळे, एखाद्या विषयामध्ये वेगळे वेगळे विचार असल्यामुळे त्या विषयामधले वेगळे वेगळे कंगोरे आपल्याला लक्षात येतात. एखादा विषय उलगडला जातो. चार चौघांमध्ये बसल्यानंतर एखादा विषय धरून जर आपण चर्चा करत असू तर चारही जणांची मतं जर का वेगळी वेगळी असतील तर ती मतं वेगळी वेगळी असणं कधी कधी चांगलं. कारण त्या मतांमधून वेगळे वेगळे विषय लक्षात येतात, त्या विषयामध्ये असणारे वेगळे वेगळे कंगोरे आपल्या विचारामध्ये येतात. त्याच्यामुळे वेगळे वेगळे विषय मांडत असताना मतांतर असावीत, मतभेद नसावेत. मतांमध्ये भेद नसावा, पण मतांतर असावीत. तर या सगळ्या ऋषींनी भक्तीचं लक्षण करत असताना एक भक्तीचं लक्षण केंद्रस्थानी ठेवलं. ते काय ठेवलं, तर त्यांनी केंद्रस्थानी ठेवलेलं भक्तीचं लक्षण म्हणजे परम प्रेम रूप ही भक्ती. परम प्रेम स्वरूप असणाऱ्या सगळ्या गोष्टींना भक्ती म्हणावं, हे लक्षण त्यांनी केंद्रस्थानी ठेवलं. आणि मग बाकी सगळ्या ऋषींनी आपली आपली मतं मांडली. जसं आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन याच्यामध्ये आपल्याला जो फरक बघायला मिळतो की आस्तिकांनी काय केलं, आस्तिक दार्शनिकांनी काय केलं, तर आस्तिक दार्शनिकांनी वेद प्रामाण्य हा विषय सगळ्यांनी ग्राह्य धरलेला आहे. की जे काही आपल्याला विचार मांडायचे, जे काही विषय मांडायचे ते वेद प्रामाण्य केंद्रित ठेवून मांडायचे. आणि नास्तिक दार्शनिकांनी मात्र काय केलं की वेद प्रामाण्याचं महत्व मानलं नाही, वेद प्रामाण्य त्यांनी गृहीत धरलंच नाही. ते नास्तिक दर्शनामध्ये सगळेजण आहेत. पण आस्तिकांनी जसं हे केलं की वेद प्रामाण्य गृहीत धरून, वेद प्रामाण्य केंद्रित करून बाकी सगळ्या विषयावरती सखोल चिंतन केलं, तसंच या भक्ती सूत्रामध्ये सुद्धा सगळ्या ऋषी मुनींनी परम प्रेम रूप असणाऱ्या विषयाला भक्ती म्हणावं, या विषयाला केंद्रस्थानी ठेवून आपले आपले विचार त्यांनी मांडलेले आहेत. मग पाराशर ऋषींनी विचार मांडलेला आहे, गर्गांनी विचार मांडलेला आहे, शांडिल्यांनी विचार मांडलेला आहे. पाराशर ऋषी म्हणतात पूजादिषु अनुरागः, म्हणजे पूजा करत असताना भगवंतावरती असणारं जे प्रेम आहे, ज्या प्रेमोपचाराने ती पूजा केली जाते त्याला भक्ती म्हणावं. मग आणखीन एक वचन गर्गाचार्यांनी मांडलेलं आहे, कथादिष्विती गर्गः, म्हणजे कथा श्रवण करणे किंवा कथा सांगणे याला भक्ती म्हणावं.
आणखीन एक वचन शांडिल्यांनी मांडलेलं आहे की आत्मशती अविरोधेन, म्हणजे आत्मरतीला विरोध नसणाऱ्या गोष्टीचा अवलंब करावा, याला भक्ती म्हणायचं. हे शांडिल्यांचं मत झालं. आणि नारद महर्षींनी सुद्धा आपलं स्वतःचं मत मांडलेलं आहे. फक्त नारद महर्षींनी त्यांचं स्वतःचं मत, स्वतःचाच ग्रंथ त्यांचा असल्यामुळे त्यांनी त्यांचं मत हे सगळ्यात शेवटी मांडलेलं आहे. नारदांनी त्यांचं मत मांडत असताना तदर्पिता अखिलाचारिता तत् विस्मरणे परम व्याकुलता असं मत मांडलेलं आहे. म्हणजे आपण जे कुठले उपचार देवाला समर्पण करतो हे प्रेम भावनेने उपचार समर्पित करावे. आणि एखाद्या वेळी काही कारणामुळे आपल्याला भगवंताची भेट जर का होऊ शकली नाही तर त्या विरहामुळे त्या भक्ताने व्याकुळ व्हावं, याला भक्ती म्हणावं, असं लक्षण नारद महर्षींनी केलेलं आहे. अशा पद्धतीने एक 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 विषयाचा उलगडा करत करत शेवटी भक्तीचं लक्षण त्यांनी सिद्ध केलं. पण या सगळ्यामध्ये भक्तीचं लक्षण मी स्वतः जे पाहिलं ते मला जास्त भावलं ते म्हणजे शंकराचार्यांचं. शंकराचार्यांनी त्यांचं शिवानंद लहरी नावाचं एक स्तोत्र आहे. आचार्यांची बरीच स्तोत्र आहेत, तर या स्तोत्रांमध्ये एक शिवानंद लहरी नावाचं स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये आचार्यांनी जे भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे हे खूप छान सांगितलेलं आहे. मी आपल्या समोर तो श्लोक आता म्हणतो आणि त्या श्लोकाचा अर्थही आपल्याला सांगतो. याच्यात त्यांनी भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. श्लोक असा आहे, अंकोलन निज बीज संत्यतिरयस्कांतोपलम सूचिका साध्वी नैज विभुंलता क्षितिरुहम सिंधुसरिद्वल्लभम प्राप्नोतीह यथा तथा पशुपते पादारविंदद्वयम चेतो वृत्तिरूपेत्यतिष्ठति सदा सा भक्तिरित्युच्यते. हे भक्तीचं लक्षण शंकराचार्यांनी या शिवानंद लहरी स्तोत्रामध्ये केलेलं आहे. काय अर्थ होतो याचा? तर अक्रोडाचं जे बीज आहे हे झाडावरून खाली पडल्यानंतर नेहमी त्याच्या परत मूळ भागाकडे आकर्षित होतो. आता हा आपण काही प्रत्यक्ष पाहिलेला विषय नाहीये की खरंच अक्रोडाचं बी पडल्यानंतर ते त्याच्या मुळाकडे आकर्षित होतं की नाही, हे काही आपण पाहिलेलं नाहीये. एक दृष्टांत म्हणून फक्त त्याच्याकडे बघायचं. ज्याप्रमाणे लोखंड आणि लोहचिंबक लोखंडाकडे ओढलं जातं, आकर्षित होतं, ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री ही नेहमी आपल्या पतीकडेच आकर्षित होते, ज्याप्रमाणे लता म्हणजे वेली या शेजारी असणाऱ्या एखाद्या काठीसारख्या वस्तूवरती, बांबूवरती किंवा शेजारी असणाऱ्या एखाद्या मांडवावरती आकर्षित होतात, वेलींची वाढ नेहमी वरती जाणाऱ्या एखाद्या बांबू सारख्या वस्तूवरती होत असते, वेली जशा त्या वस्तूकडे आकर्षित होतात, ज्याप्रमाणे नदी समुद्राकडे आकर्षित होते, ज्याप्रमाणे नदी समुद्राकडे आकर्षित होते, जशा या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये म्हणजे प्रेम भावामध्ये जशा आकर्षित होतात, तसंच मानवाची चैतन्य वृत्ती ही भगवंताच्या पादारविंदावर जाऊन स्थिरावते. चैतन्य वृत्ती जी मनुष्यामधली असते ही भगवंताच्या पायापाशी जाऊन स्थिरावते. पायाजवळ जाते नुसतं म्हटलेलं नाहीये, तर पायाजवळ चेतो वृत्ती रूपे तिष्ठती सदा, ती तिष्ठती जी आहे ती सदा तिष्ठती आहे. ती चैतन्य वृत्ती भगवंताच्या पादारविंदावरती जाऊन स्थिरावते, याला म्हणायचं भक्ती. पण मग आता ही भगवंताच्या पादारविंदावरती स्थिरवणारी जी भक्ती असते ही काही तुम्हाला आम्हाला सहज शक्य नाही. ही आपल्याला सहज शक्य नाही. या वासनामय असणाऱ्या देहामुळे, वासनामय असणाऱ्या आपल्या वृत्ती चैतन्यामुळे आपल्याला ही स्थिरावणारी वृत्ती, भगवंतापाशी विसावणारी वृत्ती काही अशी सहज मिळणं हे शक्य नाहीये. म्हणून पुराणांमधून, आगम ग्रंथामधून भक्तीचे वेगळे वेगळे प्रकार त्यांनी सांगितले की तुम्हाला तुमचं गंतव्यस्थान अमुक अमुक एक आहे, पण तिथपर्यंत डायरेक्ट तुम्ही पोहोचू शकणार नाही, मग अमुक अमुक पद्धतीने तुम्ही तिथपर्यंत जा, अशा अशा मार्गाने तुम्ही तिथपर्यंत गेलात की मग तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू शकता. याकरता म्हणून अनेक ग्रंथांमधून वेगळे वेगळे प्रकार भक्तिशास्त्राबद्दल सांगितलेले आहेत.
याच्यात पहिले जो सांगितला आहे हा भागवत ग्रंथामध्ये प्रल्हाद चरित्र जे आलेलं आहे त्याच्यामध्ये नवविधा भक्तीबद्दल माहिती आलेली आहे. त्याचप्रमाणे भक्ती रसामृत सिंधू नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये साधन भक्तीची 64 अंगे सांगितलेली आहेत. साधन भक्तीचे 64 प्रकार या भक्ती रसामृत सिंधू नावाच्या ग्रंथात सांगितलेले आहेत. आपल्या अंतरंगामध्ये असलेली भक्तिमय वृत्ती प्रकट होण्याकरता हे 9 मार्ग सांगितलेले आहेत. काहींनी याला 9 मार्ग म्हटलं. नवविधा भक्ती आपण ज्याला म्हणतो याला काहींनी 9 मार्ग म्हटलेलं आहे आणि काहींनी याला 9 पायऱ्या म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये पांडुरंग शास्त्री आठवले यांनी यांच्या ग्रंथसंपदेमध्ये या नवविधा भक्तीला पायऱ्यांचं स्वरूप मानलेलं आहे. एक एक पायरी चढत वरती गेलं की मग आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. या भक्तीबद्दल या सगळ्या ग्रंथांनी एक दृष्टांत निश्चितपणे सांगितलेला आहे की भक्ती म्हणजे नक्की काय, तर दृश्य जगताबद्दलचं असणारं जे प्रेम आहे हे भगवंताकडे लावणं. दृश्य जगतामध्ये असणारं आपल्याला आवडणारी वस्तू, आपल्याला आवडणारी व्यक्ती, त्या व्यक्तीविषयी त्या वस्तूविषयी असणारं जे काही प्रेम आहे हे त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या वस्तूबद्दल न अडकवून ठेवता ते प्रेम भगवंताकडे वळवणं याला भक्ती म्हणायचं. हा नियम हा सगळ्या धर्मशास्त्र ग्रंथकारांनी हा मानलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा श्रवण भक्ती सांगितलेली आहे. एक क्रम हा जर का आपण लावत गेलो तर एक छान रचना याबद्दलची बघायला मिळते. काय होतं, हा क्रम का असं त्यांनी टप्पे का ठरवले? श्रवणं कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हा क्रम का त्यांनी 9 भक्तीबद्दलचा हा क्रम का ठरवला, तर त्याबद्दलचं एक छान असा क्रम आपण लावत गेलो की आपल्या देखील ते लक्षात येतं. का पहिले श्रवणच सांगितलं, तर सर्वप्रथम भगवंताबद्दल ऐकत राहण्याने भगवंताबद्दल हळूहळू प्रेम निर्माण होतं. प्रेम निर्माण व्हायला सुरुवात ही ऐकण्यापासून होते. काहीतरी ऐकल्यानंतर आपल्याला त्या विषयाची माहिती समजायला लागते. मग आता ते एकदा प्रेम उत्पन्न झालं की मग भगवंताबद्दल बोलत राहावं, म्हणजे कीर्तन भक्ती. भगवंताबद्दल बोलत राहावं, भगवंताची महती सांगत राहावी, कीर्तन भक्ती करत राहावं. कीर्तन भक्तीच्या माध्यमातून ते जे उत्पन्न झालेलं प्रेम असतं हे वाढायला लागतं. मग कीर्तन भक्तीच्या माध्यमातून ते प्रेम एकदा वाढायला लागलं की मग नंतर भजन करावं, विष्णुस्मरणम, नामस्मरण करा, विष्णूचं स्मरण करा. विष्णूचं स्मरण केल्याने, नामस्मरण केल्याने ते भगवत प्रेम जे असतं हे स्थिरावतं आणि पहिल्या 2 भक्तिभावाच्या माध्यमातून भगवंताची वाङ्मयी सेवा आपल्यातून घडू लागते. नामस्मरण केल्याने, गुणांचं चिंतन केल्याने भगवंताबद्दलचं प्रेम जे उत्पन्न झालेलं असतं ते स्थिरावतं. त्यानंतर सद्गुरूंच्या चरणांचे श्रद्धेने पूजन करावे. सद्गुरू जे कोणी आपले असतील, ज्यांना आपण गुरुस्थानी मानतो, अशा सद्गुरूंचं गुरुपूजन करत असताना त्यांच्या चरणापाशी लीन व्हावं. त्यानंतर साधू संत सत्पुरुषांचं वंदन करावं. या ठिकाणी वंदनामध्ये शरणागती अपेक्षित आहे. साधू संत सत्पुरुषांचं वंदन करावं. मग नंतर मी भगवंताचा दास आहे आणि भगवंत माझा सखा आहे हा भाव निर्माण होत जातो. भगवंत हा माझा सखा आहे, मी भगवंताचा दास आहे हा भाव एकदा निर्माण झाला की मग प्रेमोपचाराने भक्तामध्ये आणि भगवंतामध्ये असणारं जे द्वैत आहे हे हळूहळू संपायला लागतं आणि मग भगवंत आणि भक्त हे 2 शरीर फक्त शिल्लक राहतात आणि आत्मा मात्र त्यांचा एक राहतो. यालाच म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती. या आत्मनिवेदनापर्यंत पोहोचण्याकरता हा सगळा क्रम आपल्याला धर्मशास्त्रकारांनी लावून दिलेला आहे. नवविधा भक्ती ही या क्रमाक्रमाने करत जावी. काही जणांचं, काही तत्वचिंतकांचं असंही म्हणणं आहे की या 9 भक्तिशास्त्रांचा अवलंब करायची आवश्यकताच नाहीये. एकट्या फक्त श्रवण भक्तीचा अवलंब जरी आपण समर्पण भावनेने केला तरी सुद्धा आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. भगवंताची प्राप्ती होण्याकरता या 9 भक्तीचा उपयोग करण्याची आवश्यकता नाहीये. याच्यातला कुठला एक जरी मार्ग आपण निवडला
तरी सुद्धा आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचणं सोपं होतं, असं सुद्धा काही तत्वचिंतकांचं म्हणणं आहे. पण हा क्रम मात्र आपल्याला त्यांनी विशिष्ट प्रकाराने सांगून ठेवलेला आहे. मग आता भक्तिशास्त्राची पहिली पायरी जी आहे ती श्रवण भक्तीची सांगितलेली आहे. श्रवण भक्ती म्हणजे नक्की काय? तर श्रवण भक्ती म्हणजे आता मी सांगितलेल्या क्रमानुसार भक्तिशास्त्रातली बालवाडी. भक्तिशास्त्रातली बालवाडी म्हणजे श्रवण भक्ती. रामदास स्वामींनी समर्थांनी दासबोधामध्ये 20 दशकं आपल्याला सांगितलेली आहेत. या 20 दशकांमध्ये जे 4थं दशक सांगितलेलं आहे हे या नवविधा भक्तीबद्दल सांगितलेलं आहे. विधा या शब्दाचा अर्थ प्रकार. विधा म्हणजे प्रकार. श्रीमद भागवताच्या 7म स्कंदामध्ये सुद्धा प्रल्हाद चरित्र जे आलेलं आहे त्यात सुद्धा या नवविधा भक्तीबद्दलच सगळं सांगितलेलं आहे. एकदा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला आपल्या जवळ बोलवलं आणि आपल्या मांडीवरती बसवून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं की तू इतके दिवस झाले गुरूंकडे जातोय, गुरूंकडून काही अभ्यासाचे धडे शिकतोय, तर मला जरा सांग गुरूंकडे काय शिकलास इतके दिवस. हिरण्यकश्यपूला वाटलं की आता हा आपल्याला काहीतरी राजनीतीचे काहीतरी धडे 2-4 ऐकवेल, पण तसं न होता प्रल्हादाने नवविधा भक्ती तिथे सांगितली. आणि ही नवविधा भक्ती सांगताना प्रल्हादाने पुढे आणखीन हे सांगितलं की मला राजनीती वगैरे हे कुठलेही धडे आवडले नाहीत, मला फक्त हा धडा आवडला भक्तिशास्त्राचा, ती नवविधा भक्ती आहे. या नवविधा भक्तीबद्दल सखोल चिंतन दासबोधामध्ये समर्थांनी करून ठेवलेलं आहे. मग आता श्रवण म्हटलं की श्रवण म्हणजे ऐकणे, ही क्रिया आपल्याला सगळ्यांना लक्षात येते. काही काही विशिष्ट शब्द आपण ऐकणे याला श्रवण म्हणायचं असं आपल्याला सगळ्यांना ढोबळ मानाने लक्षात येतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा परत 2 प्रकार सांगितलेले आहेत. श्रवण करत असताना एक व्यावहारिक श्रवण सांगितलेलं आहे आणि एक पारमार्थिक श्रवण सांगितलेलं आहे. शब्दांचा आपल्या कानांवर, आपल्या श्रोत्रेंद्रियांवरती एकदा संयोग झाला की ते श्रवण आहे, हे तर सिद्ध आहे. पण याच्यामध्ये नुसता शब्दांचा श्रोत्रेंद्रियांशी झालेला संयोग हे व्यावहारिक श्रवण झालं. पारमार्थिक श्रवण त्याला म्हणता येत नाही. कानांपर्यंत, श्रोत्रेंद्रियांपर्यंत शब्द आल्यानंतर त्या श्रोत्रेंद्रियांच्या माध्यमातून जेव्हा आपण काहीतरी विचार करतो, आपला काहीतरी विचार ते ऐकल्यानंतर सुरू होतो, ते पारमार्थिक चिंतन आहे, ते पारमार्थिक श्रवण आहे. आपण व्यावहारिक श्रवण तर आपण नेहमी ऐकतो. आता इथून बाहेरून काही लोक चाललेली आहेत, बाहेरून जात असताना चालता चालता त्यांचं आपापसात काहीतरी बोलणं सुद्धा चालू आहे, त्यांचे शब्द आपल्या कानापर्यंत पोहोचतायत, पण आपण त्या शब्दांकडे आकृष्ट होत नाहीये. का आकृष्ट होत नाहीये? कारण आपली अंतःकरण वृत्ती तिथे गेलेली नाहीये. कुठल्याही विषयाबद्दलची माहिती होण्याकरता आपल्या शास्त्राने एक प्रक्रिया सांगितलेली आहे. एखाद्या विषयाचं ज्ञान होत असताना तो विषय तुम्ही ऐकल्यानंतर तुमची अंतःकरणाची जी वृत्ती असते ही त्या इंद्रियांच्या माध्यमातून विषयाकार होते, तदाकार होते. आणि ती वृत्ती एकदा तदाकार झाली की मग तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान होतं. तुमची वृत्ती जोपर्यंत इंद्रियांच्या माध्यमातून तदाकार होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान होऊ शकणार नाही. किती प्रयत्न करा, वृत्ती जोपर्यंत तिथे जात नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान होऊच शकत नाही. मी आता सांगितल्यानुसारच तुम्ही आता शेजारून जाणारी एखादी व्यक्ती आहे, काहीतरी कुजबुजतीये, काहीतरी बोलतीये, पण तुम्हाला त्या व्यक्तीविषयी काही घेणं नाहीये. तो काय बोलतोय काय नाही आपल्याला त्याच्याबद्दल काही बघायचं नाहीये, आपल्याला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. असं असताना कानावर शब्द पडलेत ना, हो पडलेत, पण आपली अंतःकरण वृत्ती तिकडे गेलेली नसल्यामुळे आपल्याला त्याबद्दलचं ज्ञान होऊ शकत नाही. हे झालं व्यावहारिक चिंतन, हे व्यावहारिक ज्ञान. पण पारमार्थिक चिंतन करत असताना मात्र आपल्या वृत्ती सहित आपले इंद्रिय तिकडे आकृष्ट झाले पाहिजे. आपण एखादा विषय ऐकत असताना आपल्या विषयाच्या श्रोत्रेंद्रियांच्या माध्यमातून अंतःकरण वृत्ती त्या विषयापर्यंत पोहोचल्यानंतर मग आपण त्याच्यावरती चिंतन सुरू केलं की मग समजायचं की हे पारमार्थिक चिंतन आहे.
एखाद्या कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी समजा प्रवचन करत असताना असं सांगितलं की माणसाने कधीही खोटं बोलू नये, असं एक छोटंसं एक वाक्य सांगितलं, आणि आपली वृत्ती जर का व्यवस्थित त्यावेळेला शाबूत असली आणि ती वृत्ती तदाकार होऊन आपण त्याचं ग्रहण केलं आणि मग ग्रहण केल्यानंतर आपण त्याचं चिंतन सुरू केलं की खोटं बोलू नये, याचा अर्थ नक्की काय, म्हणजे मग कसं बोलावं, कशा बोलण्याला खरं बोलावं, बोलतात असं म्हणतात, असं एकदा त्याच्या मागे आपण चिंतन, त्याच्या मागचा विचार सुरू केला की त्याला म्हणायचं पारमार्थिक चिंतन, पारमार्थिक श्रवण हे अपेक्षित या सगळ्या ग्रंथकारांनी ठेवलेलं आहे. त्यामुळे या श्रवणामधले हे जे दोन प्रकार सांगितलेले आहे, तर याची पहिली पायरी भक्तिशास्त्रामध्ये ही श्रवणाची सांगितलेली आहे. पण मग आता वेदांत शास्त्राची सुद्धा पहिली पायरी श्रवणच सांगितलेली आहे. कसं, तर मग वेदांत शास्त्राचं वाक्य काय आहे की आत्मावारे द्रष्टव्य, म्हणजे आपण कोण आहोत याचं पहिले आपण ज्ञान करून घ्यायचं आहे. आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होणं पहिले गरजेचं असतं, आत्मज्ञान प्राप्त होणं गरजेचं असतं. पण मग ते आत्मज्ञान प्राप्त होण्याकरता पहिली पायरी परत त्यांनी काय सांगितलेली आहे की श्रोतव्य, गंतव्य, निधिध्यास्तव्य, हे पुढे पुढे टप्पे पुढे त्यांनी सांगितले. पण आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता म्हणून जी पहिली पायरी सांगितली ती सुद्धा वेदांत शास्त्राने श्रवणाचीच सांगितलेली आहे. आणि भक्ती मार्गाने सुद्धा नवविधा भक्तीच्या माध्यमातून जी पहिली पायरी सांगितलेली आहे ती श्रवणाचीच सांगितलेली आहे. त्यामुळे श्रवणाला हे प्रचंड महत्व या सगळ्याच ग्रंथकारांनी दिलेलं आहे. फक्त सद्ग्रंथांचं श्रवण अंतःकरणपूर्वक ऐकायचं, ऐकल्यानंतर जे आपण ऐकलेलं असेल त्याचं मनन करायचं, मनन केल्यानंतर मग त्याचं चिंतन करायचं, चिंतनाचा परिपाक होऊ द्यायचा, आणि परिपाक केल्यानंतर चिंतनाच्या परिपाकामधून उत्पन्न होणारं जे ज्ञान असतं ते ज्ञान मुरवायचं अंतःकरणामध्ये, आणि त्या मुरलेल्या ज्ञानाला जपून ठेवायचं, त्यालाच म्हणायचं श्रवण. श्रवण भक्ती म्हणजे नक्की काय, तर त्याचा हा क्रम आहे की ऐकायचं, ऐकल्यानंतर मनन करायचं, चिंतन करायचं, त्याचा परिपाक होऊ द्यायचा, त्या परिपाकामधून उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे ते देखील परत मुरू द्यायचं अंतःकरणामध्ये, आणि मुरलेल्या ज्ञानालाच परत श्रवण भक्ती म्हणायचं. या क्रमाक्रमाने ते ऐकत गेलेलं जे काही आपलं श्रवण असतं त्या श्रवणाचा उपयोग आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता म्हणून निश्चितपणे होत असतो. नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं याला परमार्थामध्ये किंमत नाहीये. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं आपण म्हणतो, तर त्या ऐकण्याला किंमत नाहीये. एकदा त्या सिकंदर राजाची कथा, एक त्याचं चरित्र आहे, त्याच्यामध्ये एक त्यांनी याबद्दल, या संबंधामध्ये श्रवण कसं करावं याबद्दल एक दृष्टांत दिलेला आहे. सगळ्यांना तो बहुतांश माहिती असतो. एकदा त्या सिकंदर राजाच्या दरबारामध्ये एक मूर्तिकार येतो. तो मूर्तिकार 3 मूर्ती घेऊन येतो सोबत. त्याच्यातल्या 3 मूर्तींच्या किमती त्यांनी वेगळ्या वेगळ्या ठेवलेल्या असतात. पण त्या 3ही मूर्तींचं महत्व असं असतं की त्या 3ही मूर्ती दिसायला सेम असतात. त्यात आपण बघितल्यानंतर काहीही फरक दिसत नाही, काडी मात्र फरक नाही. त्या दिसायला 3ही मूर्ती सेम असतात, पण तरी 3ही मूर्तींचे रंग सारखे, आकार सारखे, वस्त्र सुद्धा सारखी, सगळंच सारखं, त्यात काहीही बदल नाही. वजन सुद्धा सारखी, पण तरी सुद्धा त्या 3 मूर्तींच्या किमती मात्र त्यांनी वेगळ्या वेगळ्या ठेवलेल्या असतात. मग तो दरबारामध्ये आल्यानंतर सगळ्यांना सांगतो की या 3 मूर्ती ज्या मी आणलेल्या आहेत याच्यातल्या एका मूर्तीची किंमत 1 लाख रुपये, दुसऱ्या मूर्तीची किंमत आहे 2 लाख रुपये, तिसऱ्या मूर्तीची किंमत आहे 3 लाख रुपये. हा फरक का ठेवलाय मी, या किमतींचा फरक का ठेवलेला आहे हा आपण ओळखून दाखवा, असं एक तो प्रश्नचिन्ह तिथे सगळ्यांसमोर ठेवतो. मग सुरू होतं. काही जण येतात, मूर्ती बघतात, त्यांना काही त्याच्यात फरक कळतच नाही. कोणी येतात, उचलून पाहतात, वजन सुद्धा सारखीच असतात, त्यांनाही काही फरक कळत नाही. आणखीन काही जण येतात, मूर्तीचा रंग पाहतात, मूर्तीचं सगळं स्वरूप पाहतात, त्यांनाही काही फरक दिसत नाही, सगळं सेमच असतं, त्याच्यात काहीच फरक नसतो. एक तत्वचिंतक त्यांच्यामध्ये बसलेला असतो, बिरबलासारखा. तो येतो आणि
तो निरीक्षण चांगल्या पद्धतीने तीनही मूर्तींचं करतो, मग त्याला तो फरक लक्षात येतो आणि तो सांगतो की मी याचं उत्तर देतो की का फरक आहे, याच्या किमतींमध्ये का फरक आहे. मग तो पहिली मूर्ती जवळ घेतो, एक तार घेतो, त्या मूर्तीच्या कानामध्ये छेद असतो, ती तार कानामध्ये घातली की दुसऱ्याही कानात छेद असतो, ती इकडनं घातलेली तार इकडच्या दुसऱ्या कानातून निघून जाते. दुसरी मूर्ती घेतो, त्या मूर्तीच्याही कानामध्ये छेद असतो, तो छेद त्या कानामध्ये तो परत तार घालतो दुसऱ्या मूर्तीच्या, आणि तीच कानात घातलेली तार मात्र पोटात जाते आणि बेंबीपाशी त्याला होल असतं, ती बेंबीपासून बाहेर पडते. तिसरी मूर्ती जवळ घेतो, तिसऱ्या मूर्तीच्याही कानाला होलच असतं, मग तिसऱ्या मूर्तीच्या कानात होल घालतो आणि त्या तिसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातल्यानंतर मात्र त्या मूर्तीच्या कानातली तार कुठूनच बाहेर येत नाही. हे उत्तम श्रोत्याचं लक्षण सांगितलेलं आहे. हे लक्षण सिद्ध होण्याकरताच त्या तीन मूर्ती त्यांनी बनवलेल्या असतात की उत्तम श्रोता कसा असावा. पहिला श्रोता त्यांनी सांगितला की एका कानाने ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो, दोन्हीकडे होल आहे. दुसरा श्रोता त्यांनी असं सांगितला की तो ऐकतो, तो मनात ठेवतो आणि मग परत ते मनातून बाहेर काढतो, पोटातून ते बाहेर काढतो, लोकांना त्याचा प्रचार करतो. मध्यम सांगितलेलं आहे. मध्यम असा श्रोता मध्यम की ठीक आहे, तो ऐकतोय आणि लोकांना सांगतोय. एका अर्थी त्याला असं म्हणा की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असं म्हणा, पण काहीतरी तो सांगतोय, काहीतरी तत्वचिंतन मांडतोय लोकांसमोर. हा दुसरा श्रोता सांगितलेला आहे, त्याची किंमत त्यांनी 2 लाख ठेवली. आणि तिसरा श्रोता मात्र त्यांनी उत्तम सांगितलेला आहे. हा तिसरा श्रोता ऐकतो आणि ऐकल्यानंतर मी सुरुवातीला जो क्रम सांगितला की मनन चिंतन हे सगळं करून उत्पन्न झालेलं जे ज्ञान आहे ते मनामध्ये साठवून ठेवतो, हा श्रोता उत्तम सांगितलेला आहे. अशा या 3 मूर्तींचा दृष्टांत या सिकंदर राजाच्या चरित्रामध्ये बघायला मिळतो. असंच एकदा एका नगरामध्ये वर्षभर रामायणाची कथा सुरू असते. वर्षभर म्हणजे 365 दिवस रोज रामायणाची कथा रोज सुरू असते. मग आता ती कथा ऐकण्याकरता त्या सगळ्या नगरामधली लोक येतात, रोज येतात. काही जण 365 दिवस रोज येऊन बसले. मग आता ते जे रामायण कथा सांगणारे जे असतात तर ते एकदा विचार करतात की आपण एवढं वर्षभर झालंय किंवा आपण 365 दिवस झाले रोज इथे रामायणाचं तत्वचिंतन मांडतो आहे, की नक्की या लोकांना काय समजलं, की आपण काय सांगितलं आता, या लोकांना काय समजलं हे एकदा आपण तपासू. म्हणून ते जे असतात रामायण कथा सांगणारे, हे सगळं रामायण संपल्यानंतर पूर्ण वर्षभराचं त्यांचं आख्यान झाल्यानंतर सगळेजण त्यांना येतात, नमस्कार करतात, कोणी हार घालतात, कोणी पेढे देतात. हे सगळं त्यांचं समारोपाचं सुरू असताना एक जो असतो हा दुर्जन असतो आणि एक जो असतो तो सज्जन असतो. तर या दोघांची परीक्षा घेण्याचं ते ठरवतात. दुर्जन जो येतो तो नमस्कार वगैरे करतो, हार घालतो, त्यांना पेढे वगैरे देतो. महाराज त्यांना प्रश्न विचारतात, का रे तू वर्षभर म्हणे येतोय, 365 दिवस झाले, तू रोज आला, एकही दिवस खाडा केला नाही, तुला काय कळलं रामायणामधलं? तर तो दुर्जनच असतो, त्याची दृष्टी तशीच. काही किती चांगलं सांगितलं तरी दृष्टी जर का खराब झालेली असली, दुष्ट झालेली असली तर ते त्याच पद्धतीने माणसाला दिसत असतं. मग तो पटकन उत्तर देतो, काही नाही म्हणे, दुसऱ्याची बायको पळवावी आणि ती पळवलेली बायको आपण मरेपर्यंत सोडू नये, हे मी शिकलो म्हणे रामायणामध्ये. तर दुर्जनच, त्याला दुसरं काही सुचणारच नाही. सज्जन जो असतो त्याला ते प्रश्न विचारतात, महाराज काय तू वर्षभर येतोय, ऐकतोय, काय तुला कळलं या रामायणामधलं? एक श्लोक त्यांनी त्याबद्दल सांगितला महाराजांना. तो म्हणतो, यंतिन्याय प्रवृत्तस्य तिर्यंचोपि सहायताम अपंथानंतु गच्छन्तम सोदरोपि विमुच्यन्ति. याचा अर्थ की न्याय मार्गाने जर का कोणी एखाद्या व्यक्ती चालला तर त्या न्याय मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीला प्राणी सुद्धा मदत करतात. मनुष्य सोडा, प्राणी सुद्धा मदत करतात. आणि जर एखादा न्याय मार्गाने चालला नाही, त्यांनी अनाचार केले, दुष्टाचार केले, असा जर कोणी चालला तर त्याला मात्र सख्खा भाऊ सुद्धा मदतीला येत नाही. रामाला वानरांनी मदत केलेली आहे,
रामाला वानरांनी मदत केली, म्हणजे त्यांनी जो काही त्याचा अनुभव सांगितला की न्याय मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीला हे प्राणी सुद्धा मदत करतात, वानरांनी मदत केलेली आहे रामाला, आणि दुष्ट मार्गाने चालणाऱ्याला मात्र सख्खा भाऊ सुद्धा मदतीला येत नाही, रावणाचा भाऊ विभीषण मदतीला आला नाही. म्हणजे श्रवणामध्ये दोघंही एकत्रच बसत होते, वर्षभर एकत्रच बसून सगळं ऐकत होते, पण एकाने मात्र उचललं की बायको पळवावी आणि पळवलेली बायको मरेपर्यंत सोडू नये, आणि दुसऱ्याने मात्र ऐकलं ते की न्याय मार्गाने चालल्यानंतर प्राणी सुद्धा मदतीला येतात. हा फरक आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीवरती अवलंबून असतो. आपली वृत्ती काय कुठल्या प्रकाराने संस्कारित झालेली आहे, त्या संस्कारांनुसार आपल्याला त्या विषयाचं ज्ञान होत असतं. मग ही अंतःकरण वृत्ती सात्विक होण्याकरता श्रवण करायचं, उपदेश ग्रहण करायचा. उपदेश ग्रहण करण्याची जी काही परंपरा आपल्याकडे सांगितलेली आहे, गुरु परंपरा जी काही सांगितलेली आहे, ही याच करता सांगितलेली आहे. कारण सुरुवातीलाच जर का एखाद्या व्यक्तीचा काही एखाद्या विषयाबद्दलचा चुकीचा समज झालेला असला तर तो चुकीचा समज हा पक्का होतो, तो कधीही मनातून जात नाही. तो चुकीचा समज मनामध्ये ठेवूनच ती व्यक्ती व्यवहार करत असते. मग असं होऊ नये म्हणूनच गुरु शिष्याची परंपरा आपल्याकडे सांगितलेली आहे की गुरुकडे जा, आश्रमामध्ये जा, गुरुचा सेवा शुश्रूषा करा गुरुची, आणि मग गुरुकडून तुम्हाला जो काही उपदेश होईल, गुरुमुख जे होईल ते तुम्ही श्रवण करा. त्या श्रवणाचा उपयोग तुम्हाला पारमार्थिक कार्याकरता उत्तम प्रकारे होऊ शकेल. उपदेश ग्रहण करा. उपदेश ग्रहण केल्याने तुम्हाला उत्तम साधनेमध्ये यश प्राप्त होऊ शकतं. म्हणून उपदेशाकरता आपल्याला या उपदेशाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. उपदेश कसा घ्यावा, उपदेश म्हणजे नक्की काय, याबद्दलचं सुद्धा विवेचन आलेलं आहे. जगद्गुरु शंकराचार्यांचं सूत्रभाष्य जे आहे, या सूत्रभाष्यावरती वाचस्पती मिश्रा म्हणून एक मोठे तत्ववेत्ते होते, त्यांनी त्यांचा एक ग्रंथ लिहिलेला आहे भामती. भामती नावाचा ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये कथनाबद्दल त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे. सखोल चिंतन कथनाबद्दलचं या वाचस्पती मिश्रांनी त्या भामतीमध्ये केलेलं आहे. भामती या ग्रंथाबद्दल सुद्धा थोडी एक माहिती ऐकण्यासारखी आहे. हे तत्वचिंतन करत असताना त्या वाचस्पती मिश्रांना बाकी बाह्य जगताचं कुठलंही ज्ञान राहिलेलं नव्हतं. बाहेर काय चालू आहे, आता उन्हाळा आहे का पावसाळा आहे का हिवाळा आहे याबद्दलचं कुठलंही ज्ञान नाही. आपलं लग्न झालेलं आहे, आपण प्रपंचामध्ये आहोत, आपल्याला पत्नी आहे, या कुठल्याही प्रकारचं ज्ञान त्यांना नाही. ते फक्त त्या चिंतनामध्ये गुंतलेले होते. सूत्रभाष्य जी शंकराचार्यांनी तयार केली, या सगळ्या सूत्रभाष्यांचं चिंतन करण्यामध्ये ते इतके तल्लीन झालेले होते की बाहेरच्या कुठल्याही जगताचं ज्ञान त्यांना वाचस्पती मिश्रांना शिल्लक राहिलेलं नव्हतं. मग हे तत्वचिंतन त्यांनी मांडता 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 एक दिवस त्यांचं पूर्ण ते तयार झालं. तत्वचिंतन पूर्ण, लिखाण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या ग्रंथाचं नाव फक्त लिहिणं बाकी राहिलेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांना मात्र अचानक जाग आली. त्यांना एकदम लक्षात आलं की आपण बाह्य जगताकडे बघतच नाहीये, आपण या तत्वचिंतनामध्ये इतके गुंतून गेलेलो आहे की आपण रोज जेवतोय, आपण रोज झोपतोय, आपण रोज उठतोय, आपलं रोजची दिनचर्या रोजच्या रोज चालूच आहे, पण हे कसं होतंय याचा आपण कुठेही विचार याचा केलाच नाही, आपल्याला याचं ज्ञान झालंच नाही. मग ते विचार करतात. त्यांची पत्नी एकदा त्यांच्या समोर येऊन उभी राहते. ते त्यांच्या पत्नीलाच विचारतात, तू कोण म्हणे. त्यांच्या पत्नीचीही त्यांना ओळख राहिलेली नसते. मग तेव्हा त्यांची पत्नी त्यांना ओळख सांगते की मी तुमची पत्नी आहे आणि तुम्ही ग्रंथाचं चिंतन जेव्हा करत होतात तेव्हा तुमची सगळी सेवा शुश्रूषा मी पार पाडलेली आहे, मी पतिव्रता राहिलेली आहे. या प्रकारची माहिती जेव्हा ती त्यांना सांगते तेव्हा त्यांना पूर्णपणे ज्ञान होतं. आणि ग्रंथाचं नाव जेव्हा लिहायची वेळ येते तेव्हा ते पत्नीचंच नाव त्यांच्या ग्रंथाला देतात, भामती या नावाने तो ग्रंथ ओळखला जातो. या भामती ग्रंथाला प्रस्थानत्रयीमध्ये सुद्धा स्थान दिलंय काही ठिकाणी. सूत्रभाष्य, गीता, उपनिषद ही जी प्रस्थानत्रयी आहे, या प्रस्थानत्रयीमध्ये भामतीचा सुद्धा समावेश होतो. इतकं सखोल चिंतन त्या वाचस्पती मिश्रांनी केलेलं आहे.
तर अशा पद्धतीने वाचस्पतींनी या भामतीमध्ये कथनाबद्दलचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. एक प्रकार जो सांगितलेला आहे तो आज्ञा, दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे तो अनुज्ञा, तिसरा जो प्रकार सांगितलेला आहे तो अभ्यर्थना आणि चौथा प्रकार जो सांगितलेला आहे तो म्हणजे उपदेश. आज्ञा म्हणजे काय तर सगळ्यांना सांगता येईल की आज्ञा म्हणजे काय की मोठ्याने लहानाला सांगणं की अमुक एक काम कर जा, हे कर ते कर, हे उचलून आण ते ठेवून दे, ही आज्ञा. दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे अनुज्ञा. अनुज्ञा म्हणजे एखाद्या मनुष्याला एखादी गोष्ट करताना त्या गोष्टीबद्दल प्रोत्साहन देणं, याला म्हणायचं अनुज्ञा. तिसरा जो प्रकार सांगितलेला आहे अभ्यर्थना, म्हणजे एखाद्या मनुष्याला ती गोष्ट करण्याकरता विनंती करणं, प्रार्थना करणं, याला म्हणायचं अभ्यर्थना. आणि चौथा प्रकार जो सांगितलेला आहे त्याला म्हणायचं उपदेश. उपदेश म्हणजे ज्ञानच देणं आहे. उपदेश म्हणजे लहान्याला मोठ्याने काहीतरी सांगणंच आहे आणि आज्ञेमध्ये सुद्धा मोठ्याने लहान्याला काहीतरी सांगणंच आहे, दोन्ही सारखंच आहे. पण उपदेशामध्ये कल्याणाची अपेक्षा आहे, त्या व्यक्तीचं काहीतरी कल्याण व्हावं ही अपेक्षा उपनिषदामध्ये आहे. आज्ञेमध्ये ती अपेक्षा नाहीये. आज्ञा म्हणजे आज्ञा आहे. एखाद्याला समजा शेतकरी माणूस आहे, त्या शेतकरी माणसाने रानामध्ये म्हैस चरायला सोडून दिलेली आहे. मग आता बराच वेळ झाला, सकाळपासूनच म्हैस सोडलेली होती, म्हणून मग भर दुपारच्या उन्हामध्ये दुपारी 12 वाजता 1 वाजता वगैरे तो हाताखाली काम करणाऱ्या एखाद्या गड्याला जेव्हा सांगतो की जा जरा रानात जा आणि आपण सकाळी सोडलेली म्हैस घेऊन ये घरी, मग आता तो बिचारा गडी जाणारच आहे. पण मग आता त्या गड्याचं यांनी सांगण्यामध्ये काही कल्याण आहे का तर हे कल्याण होऊ शकत नाही, त्याला त्रासच होणार आहे, उन्हामध्ये जावं लागणार आहे. ती म्हैस घेऊन आल्यानंतर घरी बांधूनच ठेवायची, म्हणजे त्याच्यात कल्याणाची अपेक्षा नाहीये. त्यानंतर मग अनुज्ञा. एखादा माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाला प्रोत्साहन देतो त्याला म्हणायचं अनुज्ञा. वारीला काही लोक निघालेली आहेत, एखादी व्यक्ती पहिल्यांदाच वारीला चाललेली आहे, मग ती वारी सुरू असताना जुन्या वारीला जाणाऱ्या लोकांनी नवीन माणसाला जेव्हा प्रोत्साहन दिलं की अरे वा छान उपक्रम चालू केलास, हा आता इथून पुढे दरवर्षी तू वारीला येत जा, आमच्या सोबतच येत जा, हे झालं प्रोत्साहन देणं, याला म्हणायचं अनुज्ञा. अभ्यर्थना. या अभ्यर्थनाबद्दल या वाचस्पती मिश्रांनीच भामतीमध्ये उदाहरण दिलेलं आहे. अभ्यर्थना म्हणजे काय तर अभ्यर्थना म्हणजे विनंती करणं, प्रार्थना करणं. ती कशी ते उदाहरण त्यांनीच दिलेलं आहे. समजा एखाद्या पाठशाळेमध्ये रोजची पाठ घेण्याची वेळ ठरलेली असते, तर ती पाठ घेण्याची वेळ झाल्यानंतर सुद्धा ते जर का गुरु तिथे पाठ द्यायला आले नाही तर मग विद्यार्थ्यांनी गुरूंजवळ जाऊन त्यांना हात जोडून विनंती करणं, त्यांना प्रार्थना करणं की गुरुजी 10 वाजलेले, आपली पाठाची वेळ झाली, हा येताय ना, हे झाली अनुज्ञा, अभ्यर्थना. आणि उपदेशाचं आत्ताच सांगितल्यानुसार की उपदेशामध्ये कल्याणाची अपेक्षा आहे. उपदेश आणि आज्ञा तसं पाहायला गेलं तर सारखंच आहे, पण उपदेशाच्या माध्यमातून कल्याणाची अपेक्षा आहे. त्या उपदेशाच्याच माध्यमातून श्रवण केल्यामुळे, गुरुकडून श्रवण केल्यामुळे, गुरुकडून काही तत्वाचं चिंतन केल्यामुळे आपल्याला भक्तिशास्त्रामधली जी पहिली पायरी आहे ही चढणं सोयीचं होतं, सोयीस्कर होतं. मग आता नुसतं श्रवण एकदा ऐकलं आणि सोडून दिलं असंही चालत नाही. ते सतत ऐकत राहावं लागतं. त्याला सत्संग असं आपण म्हणतो. काहीतरी सत्संग, काहीतरी पारायण करण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. पारायण करावं, एखाद्या चांगल्या सद्ग्रंथाचं पारायण करावं, भक्तिरसामध्ये स्नान करण्याकरता सतत सद्ग्रंथांचं पारायण करावं, श्रवण करावं, पठण करावं, याच्यामध्ये मनुष्याचं कल्याण आहे. श्रवणाने नुसतं ऐकलं की लगेच आपल्याला भक्तीबद्दलची माहिती होऊ शकत नाही, ज्ञान होऊ शकत नाही. ते श्रवण सतत करत राहावं, त्याचा सत्संग करावा, त्याचं पारायण करावं. त्या पारायणाच्या माध्यमातून ते शब्द सतत कानावरती ऐकत राहिल्यानंतर, कानावरती शब्द पडत राहिल्यानंतर मग आपली अंतःकरण वृत्ती ही श्रवणात्मक होते. आणि मग जसं मी सांगितलं होतं तसंच की ती आत्मज्ञान प्राप्त करून देण्याकरता आपल्याला मदत करते. श्रवण सतत करण्याचा सुद्धा फायदा सांगितलेला आहे.
त्या आईन्स्टाईनचं एक पुस्तक आहे, त्या आईन्स्टाईनच्या पुस्तकामध्ये या श्रवणाबद्दलचं, सतत श्रवण करण्याबद्दलचं एक उदाहरण त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे. हा आईन्स्टाईन जो होता, हा त्याचा सापेक्षता जो वाद आहे, हा सापेक्षतावाद लोकांना समजावा याकरता म्हणून वेगळ्या वेगळ्या कॉलेजमधून जाऊन त्याची व्याख्यानं देत होता. वेगळे कॉलेज निवडून त्या कॉलेजमध्ये जाऊन तो तत्वचिंतन, त्याचा जे काही अभ्यास होता हा लोकांपर्यंत पोहोचवत होता. मग एकदा काय झालं की त्याला एका कॉलेजमधून निमंत्रण आलं की अमुक एक दिवशी तुम्ही आमच्याकडे या आणि तुमचा सापेक्षतावादाचा जो काही सिद्धांत आहे हा आमच्या कॉलेजमध्ये येऊन विद्यार्थ्यांना शिकवा. याने ते आमंत्रण स्वीकारलं. पण नेमकी ज्या दिवशी तो कार्यक्रम होता त्याच दिवशी त्या आईन्स्टाईनचं डोकं दुखायला लागलं, त्याला ताप भरला, त्याची तब्येत बिघडली. म्हणून त्याचा जो ड्रायव्हर होता त्याच्याशी तो चर्चा करायला लागला की ठीक आहे, आता माझी तब्येत बिघडलेली आहे, तर आता मी त्यांना कळवून टाकतो की माझं येणं काही शक्य नाहीये, तर त्याबद्दल क्षमस्व, पुढच्या वेळेची एखादी तारीख मी आपल्याला कळवतो. ड्रायव्हर त्याला म्हणायला लागला की असं करू नका म्हणे, तुमचं तब्येत तुमची बरी नाहीये ना, डोकं तुमचं दुखतंय ना, तुम्हाला ताप आलाय ना, तर थांबा म्हणे. तुमच्या बरोबर फिरून फिरून तुमची व्याख्यानं, तुमची प्रवचनं हे सगळं ऐकून ऐकून ते सगळं मलाही आता सगळं माहिती झालंय, मी सुद्धा ते तुमच्याच सारखं सगळं सांगू शकतो. त्या आईन्स्टाईनला ते थोडं आश्चर्य वाटलं की हा असं काय सांगतोय की मी एवढा अभ्यास करून सापेक्षतावाद मांडलेला आहे आणि हा गाडी चालवून माझं फक्त जे काही मी अभ्यास करून परिश्रम करून जे कमवलं हा मात्र मला अगदी मोकळेपणाने सांगतो की मी सुद्धा तुमच्याच सारखं सांगू शकतो. म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. म्हणून आईन्स्टाईननी त्याला सांगितलं की ठीक आहे, चल सांग म्हणे, तुला काय येतं, इथे उभा राहा आणि सांग म्हणे मला. तर साधारणपणे एक 5-10 मिनिटाचं विवेचन त्यांनी आईन्स्टाईन समोर करून दाखवलं. अगदी हुबेहूब ते विवेचन त्या आईन्स्टाईनच्या ड्रायव्हरनी त्याच्या समोर केलं. तो आईन्स्टाईन सुद्धा थक्क झाला की काय हा काय प्रकार आहे की आपलं एवढे आपण कष्ट घेतलेले हे सगळं करण्याकरता, आणि हा मात्र ड्रायव्हर गाडी चालवता चालवता फक्त आपलं सगळं ऐकून आपल्या सेम तसंच्या तसं आपल्याच सारखं सगळं सांगतोय, हा काय प्रकार आहे. म्हणून आईन्स्टाईनला तो ड्रायव्हरच शेवटी म्हणतो की एक काम करू म्हणे आता की तुम्ही तिथे येऊच नका म्हणे, मीच तुमच्याबद्दलचं सगळं चिंतन तिथे जाऊन मांडतो. आईन्स्टाईनला थोडासा तो प्रश्न पडतो की ह्या असं तर चुकीचं होईल, पण आईन्स्टाईन विचार करतो करून बघू एकदा प्रयोग. आईन्स्टाईनला त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी, तिथले सगळे लोक चेहऱ्याने ओळखत नव्हते, नावाने ओळखत होते की हा आईन्स्टाईन. मग आईन्स्टाईन त्याला सांगतो की एक काम करू की तू आईन्स्टाईन हो, तू माझ्यासारखे सगळे कपडे घाल आणि मी ड्रायव्हर होतो. मग असं करून ती त्यांची गाडी निघते तिकडे कॉलेजच्या दिशेने. तिकडे जातात. हा आपला जवळपास पाऊण तासाचं व्याख्यान सापेक्षतावादाबद्दलचा सिद्धांत हा ड्रायव्हर अगदी हुबेहूब तसाच्या तसा तिथे सगळ्यांना सांगतो. सगळेजण श्रोते त्याला प्रतिसाद देतात, टाळ्या वगैरे वाजवतात. पण ते झाल्यानंतर त्या कॉलेजमध्ये असणारे जे प्राचार्य असतात तर ते नंतर प्रश्न उत्तराचा तास चालू झाल्यानंतर त्याला ते प्रश्न विचारायला लागतात. मग आता त्याला ते जड जायला लागतं की ते फक्त त्यांनी ते पाऊण तासाची क्लिप ऐकलेली असते, ती तशीच्या तशी पोपटासारखी तो बोलून दाखवतो. पण जेव्हा प्रश्न यायला लागतात समोरून मग तेव्हा मात्र तो अडचणीत सापडतो. पण तो ड्रायव्हर सुद्धा बिरबलासारखा चतुर असेल कदाचित. ड्रायव्हर त्यांना सांगतो की हे किरकोळ प्रश्न आहे म्हणे, या प्रश्नांना काही दर्जाच नाहीये, तुम्ही कॉलेजमधले शिक्षक आहात याच्याबद्दलच मला शंका येते म्हणे, या शंकांमध्ये काही अर्थच नाहीये. मग ते प्राचार्य म्हणतात असं कसं तुम्ही म्हणता. तर हा सांगतो की हे तुम्ही विचारलेले जे प्रश्न आहेत ना, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझा ड्रायव्हर देऊन टाकेल म्हणे तुम्हाला. तो जो आईन्स्टाईन ड्रायव्हर झालेला असतो, मग आईन्स्टाईन त्यांना फटाफट सगळी उत्तरं देऊन टाकतो. ती सगळे लोक ते हे सगळं बघून परत आश्चर्यचकित होतात की म्हणे ड्रायव्हर जर का एवढा हुशार असेल तर खरा हा आईन्स्टाईन किती हुशार असेल. तर अशा प्रकारचं चिंतन हे सतत केल्यामुळे, त्याचा मनन चिंतन हे श्रवण सतत करत राहिल्यामुळे त्या श्रवण भक्तीच्या माध्यमातून परमार्थाची प्राप्ती होते. अशा प्रकारचा एक अभ्यास या श्रवण भक्तीबद्दल करता येतो. आणि भक्तिशास्त्रातली ही पहिलीच पायरी आहे. तर या पहिल्या पायरीमध्ये आपण सगळ्यांनी चढण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्याला देखील
भगवंताची प्राप्ती होऊन भगवंताकडून आपल्या सगळ्यांचं कल्याण होईल अशा प्रार्थनेसहित माझ्या मी वाक्पुष्पाला विराम देतो. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. परशुराम भगवान की जय. खूप सुंदर नारद भक्ती सूत्राचा विषय घेऊन वेगवेगळ्या अँगलनी कोणानी हे आपल्याला विवेचन कौस्तुभ गुरुजींनी दिलेलं आहे. ही वाक्सेवा खूप सुंदर चालली होती. प्रत्येकाला काही लोकांना कळलं नसेल, डोक्यावरून गेला असेल तरी ते संस्कार होणं फार महत्वाचं असतं. संस्कारात विज उच्चते. पुढच्या वेळेला अजून त्याचा आनंद आपल्याला मिळेल याच्याकरता ब्राह्मणाचा जन्म आहे. ब्राह्मणांनी एवढ्या आक्रमण असताना सुद्धा हे तत्वचिंतन जगासमोर पुढे पुढे आणलं. याच्यातच त्यांच्या त्यागाची महती सांगितलेली आहे. हे तत्वचिंतन आपल्याला वेळोवेळी कल्याण करणार आहे. आणि हे नारद भक्ती सूत्राचं विवेचन सांगताना एकदम डोळ्यासमोर आपल्याला मूर्ती आली असेल की कोणी हे आचरण केलं असेल, सगळं एकदम ताबडतोब सुधारणा आठवतो प्रत्येकाला. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम. कृष्ण दर्शनाच्या लालसंगी निघालेला सुदामा या गोधूल वेळामध्ये द्वारकेला पोहोचला. थकलेला भागलेला धावत जाऊन कृष्णाने त्याचं स्वागत केलं. सिंहासनावर पंचकावर बसवलं आणि पाय चुरायला सुरुवात केली सुद्धा. थकलेला असल्यामुळे झोप कधी लागली सुदामाला समजलंच नाही. कृष्णालाही तो झोपलेला आहे कधी समजलं नाही. पण हे कुतूहलाने रुक्मिणी पाहत होती. जगन्नियंता द्वारकाधीश पण एका सामान्य धोतर फाटलेल्या ब्राह्मणाचे पाय चुरतोय. तिला विशेष आश्चर्य वाटलं. तिने मागे जाऊन कृष्णाच्या खांद्यावर हात ठेवला आणि ट्रान्स मध्ये गेलेला गुरुकुलातल्या आठवणीत गेलेला कृष्ण एकदम जागा झाला. ती म्हणते तुम्ही काय करताय? कोण हा आलेला आहे? त्याचं पाय चिपताय, त्याचे एवढं शुश्रूषा करताय. कृष्ण म्हणाला की तुला माहिती नाही पण ह्या ब्राह्मणाने माझ्या करता दुःख सहन केलेलं आहे, दारिद्र्य मागून घेतलेलं आहे. एका ब्राह्मण स्त्रीने हरभरे वाळत टाकले. चोरांनी ते हरभरे चोरले. ते ब्राह्मण स्त्रीने पाहिलं ते गाठोडं त्यांनी नेलेलं आणि तिने शाप देऊन टाकला की जो हे चणे खाईल त्याला दरिद्रता आहे. चोरांनी तो ब्रह्मशाप ऐकला आणि ते गुरुकुलाच्या वरांड्यात गाठोडा ठेवून चोर पळून गेले. हे चोर सुद्धा सात्विक याचे होते. त्या वरांड्यात ठेवलेलं चण्याचं गाठोडं कोणी ठेवलेलं कोणाला समजलं नाही. पण आता त्याचा विनियोग तर झाला पाहिजे. समीरा तोडायला निघालेले कृष्ण सुदामा गुरुपत्नींनी आपलं पाथेय असावं म्हणून हे चण्याची पुरचुंडी त्यांच्या समोर दिली. पण कृष्णाला माहिती होतं त्या चोरांचं कुसबुस. हे शापाचं दरिद्रता आपल्याला नको म्हणून चोरांनी वरांड्यात सोडलं. हे फक्त सुदाम्याच्या कानावर होतं म्हणून त्या माझ्या कानोबाला ही दरिद्रता यायला नको म्हणून गुपचूप त्यांनी ते सगळे चणे खाऊन टाकले.
रुक्मिणी म्हणाली एवढा त्याग केला, कारण जगन्नियंत्रण दरिद्र आलं तर लोकांना त्या दारिद्र्याला सामोरं जावं लागेल, माझ्या कानोबाला हे दरिद्रता यायला नको, म्हणून त्यांनी आयुष्यभर दारिद्र्य स्वीकारलं. एवढा ब्राह्मणाचा त्याग आहे, एवढं ब्राह्मणांचं हे कठोर तपश्चर्याचं आचरण आहे. पण सत्यभामा म्हणाली तुम्हाला न सांगता त्यांनी खाल्लं ना, एवढं काय आहे त्याच्यात. हेच तर त्यांच्या त्यागाचं आहे. इतकी कृष्ण भक्ती त्याच्या रोमारोमात ओथंबलेली होती. त्यामुळे माझ्या देवतेला हे भोगायला नको. हे जे ऐश्वर आहे ना, हे ऐश्वर त्या सुदामामुळे मला मिळालेलं आहे. म्हणून मी पाय चोरता चोरता त्रैलोक्याची संपत्ती आणि समृद्धी त्याला देऊन सुद्धा टाकली. एवढं त्यांचं त्यागाचं हे परिपालन आहे. म्हणून हे ब्राह्मण मला सदैव पूज्य आहेत. हे भक्तिशास्त्र कौस्तुभ शास्त्रीने उलगडून सांगितलं. हे ऐकण्याची सवय आपल्याला असावी, म्हणून हा उपक्रम परशुराम मंदिर संस्थेतर्फे आम्ही दरवर्षी एक एक पुष्प राबवत असतो. या संस्थेच्या विनंतीला मान देऊन त्यांनी ही सेवा इथे समर्पित केली परशुरामाचरणी. मी आमच्या संस्थेचे अप्पा दाभोळकर ज्यांनी MP मध्ये ब्राह्मण संघ स्थापन केलं, ब्राह्मणांची एक कम्युनिटी स्थापन केलेली आहे. या वयात सुद्धा त्यांना मी इथे पाचारण करतो की त्यांनी यांचा सत्कार करावा, या परशुरामाचं प्रसाद त्यांना अर्पण करावा. आप्पा हे 90 वर्षाचे असतील, पण या वयात सुद्धा त्यांनी एक तिथे ब्राह्मण संघ स्थापन केलाय. आता सुद्धा त्यांची जिद्द ही वाखाणण्यासारखी आहे. आणि अशा ब्रह्मसेवेच्या हातून त्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. परशुराम महाराज की जय. अशीच सेवा उत्तरोत्तर होत राहावी. ते भक्ती सूत्र सगळ्यांनी अवलंबायचंय. संध्याकाळी आरती, रात्री 9 वाजता केळकर बुवांचं सुश्राव्य कीर्तन आहे. उद्या सकाळी श्रींचा पवमान अभिषेक होईल. दुपारी महाप्रसाद.